हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल ताडे सर, डायरेक्टर अँड फॅकल्टी ऑफ नॉलिफाय IITI स्पर्धा परीक्षा अकॅडमी अमरावती. आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण MIDC जो पेपर झालेला आहे, कारण की तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे MIDCच्या जागा निघालेल्या आहे. तो जो MIDCचा प्रिवियस इयर पेपर होता, म्हणजे मागे जो झालेला पेपर आहे त्या पेपरचा आपण ॲनालिसिस करणार आहे. पेपरचे पूर्ण सोल्युशन की पाहणार आहे, काय आहे किती टोटल, आणि या व्हिडिओमध्ये फक्त मी टेक्निकल कवर करणार आहे, नॉन टेक्निकल कवर करणार नाही आहे. सो इथे आपल्याला फर्स्ट क्वेश्चन्स पाहायला मिळतो आहे. वन बाय वन डिस्कस करू आपण, आणि लास्टला एंडला आपण कन्क्लुजन काढू की क्वेश्चन्समध्ये कोणत्या चॅप्टरवर जास्त भर दिला गेला आहे, त्याच्यानुसार आपण आपला स्टडी चालू ठेवू शकतो. पण असं नाही आहे की अशा टाईपचा पेपर आताही तुम्हाला येऊ शकतो. पण लास्ट टाईम जो पेपर आला होता तो खूप सोपा होता असं म्हणता येईल आपल्याला. जवळपास 90% पेपर जो आहे तो आपल्या अकॅडमीमधूनच होता लास्ट टाईमला. तर इथे जर पाहिलं आपण तर पहिला क्वेश्चन आपल्यासमोर आहे, विच फायर एक्सटिंग्विशर इज फिल्ड विथ कार्बन टेट्राक्लोराईड अँड ब्रोमो फ्लोरोमिथेन. तर इथं जे आहे BSF आणि कार्बन टेट्राक्लोराईड हे कोणत्या फायर एक्सटिंग्विशरमध्ये असते असा प्रश्न विचारलेला आहे. तर कार्बन डायऑक्साईड, ड्राय पावडर एक्सटिंग्विशर, फोम एक्सटिंग्विशर की हॅलोन एक्सटिंग्विशर. तर याचा ॲन्सर तुम्हाला माहीत आहे सर्वांना आपल्याला की याचा ॲन्सर काय राहणार. तर ॲन्सर राहणार आहे हॅलोन एक्सटिंग्विशर. तर हा जो हॅलोन एक्सटिंग्विशर आहे म्हणजे अग्निशामक आहे, याच्या आतमध्येच कार्बन क्लोराईड आणि BSF जे आहे ते असते. तर हा क्वेश्चन तुम्हाला माहीत आहे कोणत्या एरियातून आहे. जेव्हा आपण फर्स्ट बेसिक इलेक्ट्रिसिटी पाहतो त्याच्यामध्ये जे सेफ्टी पाहतो त्याच्यामध्ये फायर क्लास ऑफ फायर तिथून हा क्वेश्चन आलेला आहे. दुसरा क्वेश्चन आहे इथं, व्हॉट इज द यूज ऑफ ट्राय स्क्वेअर. आता हा क्वेश्चन पहिला क्वेश्चन होता बेसिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे सेफ्टीवर. दुसरा जो क्वेश्चन आहे तो आहे टूल्सवर. तर ट्राय स्क्वेअरचा यूज काय आहे तुम्हाला माहीत आहे. ट्राय स्क्वेअर 90 डिग्रीमध्ये असते, त्याच्यामुळे टू चेक द ॲक्युरेट अँगल, टू चेक द ऑब्ट्यूड अँगल, विशाल कोन, आणि त्यानंतर टू चेक द राईट अँगल अँड टू चेक द स्ट्रेट अँगल. त्याचा आन्सर राहणार आहे ऑप्शन सी, टू चेक द राईट अँगल. म्हणजे 90 अंशाचा कोन आपल्याला ओळखण्यासाठी आहे किंवा नाही आहे हे पाहण्यासाठी आपण ट्राय स्क्वेअरचा यूज करतो. तो आन्सर आहे सी. तर दुसरा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला टूल्सवर पाहायला भेटून राहिला आहे. वन बाय वन डिस्कस करू आपण पूर्ण क्वेश्चन्स. नेम द डिफेक्ट दॅट कॉजेस द मेटल चिप. नेम द डिफेक्ट. डिफेक्ट म्हणजे दोष. त्या दोषाचे नाव काय. दॅट कॉजेस अ मेटल चिप टू कॉक बिटवीन द टीथ ऑफ द फाईल. म्हणजे फाईलचे जे टीथ असतात, तुम्ही फाईल म्हणजे पाहिली असेल कानस ज्याला आपण म्हणतो, जिथं ज्या सरफेसला स्मूथ करण्यासाठी किंवा एक्स्ट्रा भाग काढून टाकण्यासाठी आपण फाईलचा यूज करतो. तर जे फाईलचे जे दाते असतात, टीथ असतात, त्याच्या आतमध्ये लोखंडाचे काही चिप्स फसून जातात, कॉग होऊन जातात. तर अशा याला काय म्हणतो आपण, अशा दोषाला. आता हा क्वेश्चन थोडासा जेव्हा टूल्स आपण डिटेलमध्ये शिकतो तेव्हा आपल्याला येते या प्रश्नाचा आन्सर. तसं हे फिटर वगैरे फिटर टर्नर मशिनी जे ट्रेड असतात त्यांच्यामध्ये डिटेलमध्ये असतं हे. ॲक्च्युली याचं जे आन्सर आहे ते आहे पिनिंग ऑफ फाईल. तर पिनिंग ऑफ फाईल म्हणजे फाईलमध्ये कचरा जमा होणे, याला एक नाव आहे पिनिंग ऑफ फाईल. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन सी. तर हा क्वेश्चन जर थोडंसं डिटेलमध्ये आपण टूल वाचले असेल तर आपल्याला या प्रश्नाचा आन्सर देता येते. अदरवाईज मग हा असा क्वेश्चन आपला चुकू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 नंबरचा, व्हॉट इज द यूज टू रिमूव्ह अ ड्रिल ऑर सॉकेट फ्रॉम द मशीन स्पिंडल. तर हाही एक क्वेश्चन जो आहे नेक्स्ट तो तुम्हाला टूल्सवर पाहायला भेटाय, म्हणजे टूल्सवरचा हा थर्ड क्वेश्चन आहे. व्हॉट इज द यूज टू रिमूव्ह ड्रिल व्हॉट इज यूज टू रिमूव्ह अ ड्रिल ऑर सॉकेट फ्रॉम द मशीन स्पिंडल. आता मशीनचं जे स्पिंडल असते, समजा गोलवालं स्पिंडल असते, त्याच्या आतमध्ये जर ड्रिल फसला असेल किंवा त्या सॉकेटमधून आपल्याला काही एखादं हे काढायचं असेल, तर इथं त्या म्हणजे ड्रिल फसलं असेल तर तिथून आपल्याला ते ड्रिल काढण्यासाठी किंवा एखादं सॉकेट त्याच्या आतमध्ये फसलं असेल तर ते काढण्यासाठी कोणत्या टूलचा उपयोग केला जातो. टू रिमूव्ह अ ड्रिल ऑर सॉकेट फ्रॉम द ड्रिल मशीन स्पिंडल. तर ड्रिफ्ट हा थोडासा क्वेश्चन आता प्रॅक्टिकल जर आपण केलं तर आपल्याला समजायला सोपा जाईल. तसं आता हवेत सांगितलं तर कठीणच जाईल. तर ड्रिफ्ट, हॅमर, पंच आणि स्लीव. तर इथे राईट आन्सर आहे ड्रिफ्ट. त्या ड्रिफ्टचा उपयोग जो आहे तो आपण ते स्पिंडलमधलं ड्रिल काढण्यासाठी करतो. ड्रिफ्ट हे एक टूल आहे जे त्याला थोडे दाते असते आणि त्याचा उपयोग आपण त्याला लॉक करून ते बाहेर काढण्याचा उपयोग करतात. तर इथे आन्सर आहे ड्रिफ्ट. म्हणजे हा चौथा क्वेश्चनसुद्धा आपल्याला, म्हणजे तिसरा क्वेश्चन आहे, चौथा तसा आणि तिसरा टूल्समधला. तर टूल्समधला तिसरा क्वेश्चन आहे. आता चौथाही क्वेश्चन आपल्याला टूल्सवर पाहायला भेटून राहिला आहे. म्हणजे विचार करा, टूल्सवर यांनी 4 क्वेश्चन्स विचारलेले आहे. म्हणजे आपल्याला टूल्ससुद्धा करणं इम्पॉर्टंट राहतात. तर विच टाईप ऑफ हॅमर इज यूज फॉर रिवेटिंग पर्पज. रिवेट, ओके,
रिवेटला ठोकण्यासाठी प्रेस करण्यासाठी ओके आपल्याला कोणत्या हॅमरचा यूज केला जातो? त्याचा आन्सर आहे सिम्पल बॉल पिन हॅमर. बॉल पिन हॅमरचाच वापर करतो आपण रिवेटला ठोकण्यासाठी, रिवेटिंग पर्पज. रिवेट मारायचं असेल आपल्याला तर आन्सर आहे ऑप्शन ए. विच कटिंग फ्लूड इज यूज फॉर ड्रिलिंग इन कास्ट आयरन पार्ट. आता हाही एक क्वेश्चन टूलवर आहे, म्हणजे पाचवा क्वेश्चन आहे हा टूल्सवर. विच कटिंग फ्लूड, फ्लूड म्हणजे द्रव. विच कटिंग फ्लूड इज यूज टू ड्रिलिंग इन कास्ट आयरन पार्ट. कास्ट आयरन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ड्रिल करताना आपण कोणत्या फ्लूडचा यूज करतो? बीड किंवा कास्ट आयरनमध्ये ड्रिलिंगसाठी कोणता कटिंग द्रव वापरला जातो? आता कटिंग द्रव म्हटलेला आहे यांनी, पण तसा तो द्रव नाही आहे, ते आहे हवा. ड्राय एअर जेट इथे आपण यूज करतो. मिनरल ऑइल, सोल्युबल ऑइल आणि व्हेजिटेबल ऑइल, तो खाण्याचं तेल आणि हे जे आहे वगैरे, तर हे तर काही आपण यूज करत नाही. ड्राय एअर जेट म्हणजे हवेचा मारा आपण तिथं करतो. अदरवाईज आपण वॉटर पण यूज करतो कास्ट आयरन पार्ट्समध्ये. तर जनरल लोक वॉटर यूज करतात, पण इथं टेक्निकल आपल्याला आन्सर द्यावं लागेल, तर ते आहे ड्राय एअर जेट. तर आता हे टेक्निक सगळं आपल्याला डिटेलमध्ये टूल्स आपल्या इलेक्ट्रिशियन या चॅप्टरमध्ये एवढ्या डिटेलमध्ये नाही आहे हे. तर हे तसं जर पाहिलं तर हे क्वेश्चन्स आपल्या आउट ऑफ सिलेबसही म्हणता येईल त्याला. पण आता ते तुम्हाला सांगितलंच, मी प्रत्येक वेळेस सांगतो की 50 क्वेश्चन जर तुम्हाला येत असेल तर त्याच्यातले 4-5 क्वेश्चन तर आपल्याला समजा सोडूनच द्यावे लागतात. काही सिलेबसच्या बाहेरचे असतात किंवा काही आपल्याला माहीत नसतात. पण आपण जर 45 जरी क्वेश्चन्स सॉल्व करत असेल तरी तो स्कोअर जो आहे तो आपला टॉप स्कोअर आहे. ठीक आहे. तिथं 7 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॉट कलर इज पेंटेड ऑन ॲसिटिलीन गॅस सिलेंडर. आता हे ॲसिटिलीन गॅस सिलेंडर काय आहे आणि याच्यावर कोणता कलर? आता हा क्वेश्चनसुद्धा आपल्याला आउट ऑफ सिलेबस, जर समजा पेपरमध्ये बसलो असेल आपण आणि अशा वेळेस जर हा क्वेश्चन आपण पाहिला आणि कधी आपण या ॲसिटिलीन गॅसबद्दल जर कधी वाचलं नसेल, ऐकलं नसेल, तर आपल्याला या प्रश्नाचा आन्सर देताच येणार नाही. अशा केसमध्ये जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर आपल्याला क्वेश्चनला सोडूनच द्यावं लागेल, आणि जर निगेटिव्ह मार्किंग नसेल तर आपण त्याला मार्क करू शकतो. तर इथे जे आन्सर आहे ते आता हे ॲसिटिलीन गॅस सिलेंडर काय असतात? हे ॲसिटिलीन गॅस सिलेंडर असतात जे कंपनी इंडस्ट्रीयलमध्ये यूज करतात वेल्डिंग पर्पजसाठी आणि अजून भरपूर पर्पजसाठी गॅस सिलेंडर असतात. हे केमिकल गॅस सिलेंडर जे वेल्डिंग पर्पजमध्ये वापरल्या जाते. जर आपण याच्याबद्दल थोडंसं गूगल केलं तर आपल्याला असं माहीत पडते. तर त्याच्यावर कोणता कलर असतो त्या सिलेंडरवर हे आपल्याला विचारलेलं आहे. आता मलाही जर हा क्वेश्चन विचारला असता तर मलाही फर्स्ट टाईम तर मला याचा आन्सर कदाचित देता आलं नसतंच, कदाचित कशाला देताच नसतं आलं, कारण की मी पण पहिल्यांदा पाहिलं की हे ॲसिटिलीन गॅस सिलेंडर या क्वेश्चन वाचल्यानंतर मला कळलं की हे सिलेंडरचे खूप प्रकार आहे. तसं हे ॲसिटिलीन गॅस सिलेंडरचा कलर कोणता असतो? तर इथं जो कलर आहे ब्लॅक, ब्लू, ग्रीन, मरून, तर याचा आन्सर आहे राईट मरून कलर त्याच्यावर दिलेला असतो. ठीक आहे, म्हणजे गडद अंजिरी कलर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे 8 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट टाईप ऑफ सोल्डरिंग फ्लक्स इज यूज फॉर सोल्डरिंग गॅल्वनाइज आयरन. गॅल्वनाइज आयरनला सोल्डरिंग म्हणजे जीआयची तार आपल्याला सोल्डर करायची आहे, तर त्याचा आपण सोल्डरिंग फ्लक्स म्हणून, तुम्हाला माहीत आहे रेझिन एक फ्लक्स असते जे आपण जनरली कॉपर किंवा ॲल्युमिनियमच्या वायरवर यूज करतो. तर गॅल्वनाइज आयरनसाठी आपण सोल्डरिंग फ्लक्स कोणतं वापरतो? हायड्रोक्लोरिक ॲसिड, रेझिन, रोझिन म्हटलेला त्याला रेझिन पण लोक म्हणतात, आणि साल अमोनिया आणि झिंक क्लोराईड. तर इथं आन्सर आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर हे आपल्याला चांगल्या प्रकारे जो जॉईंट्स हा चॅप्टर आहे, जॉईंट्स अँड सोल्डरिंग, हा जर झाला असेल तसं हा सुबोधमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही. थोडंसं डिटेलमध्ये जर आपण पुढे शिकलो तर पाहायला भेटते आपल्याला, म्हणजे याला इंटरनेट वगैरेच करावं लागते. तर जनरली हे असे जे क्वेश्चन्स आहे हे प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन्स आहे, म्हणजे इंडस्ट्रियल यूजमध्ये जे येतात तसे क्वेश्चन्स यांनी जाणून बुजून टाकलेले आहे. पण पहिले सुरुवातीचेच काही क्वेश्चन्स आपल्याला नवीन वाटतात, त्याच्यानंतरचे पुढचे सगळे क्वेश्चन जे आहे ते पूर्ण तुम्हाला सोपे वाटेल. तर हे सुरुवातीचे 5-6 क्वेश्चन्स तुम्हाला ऑड वाटतील फक्त. तर 9 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द युनिट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. इन्सुलेशन रेजिस्टन्सचं युनिट काय आहे? तर आपल्याला माहीत आहे सगळ्यांना आता इन्सुलेशन रेजिस्टन्स जो आहे तो आपण मेगा ओहोममध्ये मोजतो. किलो ओहोम, मेगा ओहोम, मिली ओहोम, ओहोम. त्याचा आन्सर राहणार आहे बी, मेगा ओहोम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट केबल लेईंग मेथड इज यूज इन अ जनरेटिंग स्टेशन. जनरेटिंग स्टेशनवर व्हॉट केबल लेईंग मेथड म्हणजे केबलला बसवण्यासाठी, केबलला वाहून नेण्यासाठी कोणती लेईंग मेथड वापरल्या जाते? तर अलॉंग अ बिल्डिंग इमारतीलगत, डायरेक्ट इन ग्राउंड जमिनीच्या आतमध्ये, इन डक्ट
म्हणजे गड्डा करून आणि रॅक्स इन एअर, त्याचा आन्सर आहे रॅक्स इन एअर. तुम्ही कधी जर जनरेटिंग स्टेशनचा व्हिडिओ आपण पाहिला होता, जे आपल्या क्लासचे स्टुडंट आहेत त्यांना माहीत आहे, जनरेटिंग स्टेशनचा आपण व्हिडिओ पाहिला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते रॅक आणि त्या रॅकवर हे केबल्स वाहून नेल्या जातात. तर रॅक्स इन एअर म्हणजे हवेतच रॅक म्हणजे लोखंडी रॅक बनवल्या जातात आणि त्या रॅकमधून हे केबल्स वाहून नेल्या जातात. तर आन्सर आहे ऑप्शन डी. 11 नंबरचा क्वेश्चन आहे, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द व्हॅलेन्स शेल ऑफ कॉपर ॲटम. कॉपरचा ॲटॉमिक नंबर आहे 29, त्याच्यामुळे पहिल्या कक्षामध्ये 2, दुसऱ्या कक्षामध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षामध्ये 18, असे 28 इलेक्ट्रॉन 3 कक्षामध्ये जातात आणि चौथ्या कक्षामध्ये उरते फक्त 1 इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे आन्सर राहणार इथं ऑप्शन बी. तर पहा किती सिम्पल क्वेश्चन्स आहे. आता हा पण क्वेश्चन सिम्पल आहे, हा पण क्वेश्चन सिम्पल आहे. त्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन, इन कम्प्युटर व्हॉट काइंड ऑफ LED आर यूज. तर इथं 5पेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला थोडेसे तुमच्या इलेक्ट्रिकलच्या सिलेबसच्या बाहेरच्या पाहायला भेटेल. तर इन कम्प्युटर्स व्हॉट काइंड ऑफ LED आर यूज. तर कम्प्युटरमध्ये कोणत्या टाईपचे LED वापरतात, अशा प्रश्नांचं आन्सर आपल्याला आधीच माहीत पाहिजे. तिथं गेल्यावर आपण काही करू शकत नाही, म्हणजे तिथं गेल्यावर आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही. ते आपण कधीतरी वाचलं असेल तरच अशा प्रश्नाचा आन्सर ॲक्युरेटली बरोबर देऊ शकतो. तर जनरली कम्प्युटरमध्ये जे लाईट्स LED वापरले जातात ते होमो जंक्शन असतात, हिट्रो जंक्शन, होमो जंक्शन, इनडायरेक्ट बँड गॅप आणि नॅरो. आता मी बाकीचे हे काय आहे हे सगळे इथे एक्सप्लेन करणार नाही, पण जे होमो जंक्शन आहे ते म्हणजे एक जीव, म्हणजे एकच प्रकारचं सेमीकंडक्टिंग मटेरियल्स. तर जसं तुम्हाला माहीत आहे LED बनवण्यासाठी आपण गॅलियम आर्सेनाइड हे यूज करतो. तर 13 नंबरचा क्वेश्चन आहे, रिकामी जागा कन्व्हर्ट 12 व्होल्ट DC इंटू 230 व्होल्ट AC. DCला AC कन्वर्ट करणाऱ्या यंत्राला डिव्हाइसला काय म्हणतो आपण. DCला AC करणे म्हणजे इन्व्हर्टर आणि ACला DC करणे म्हणजे कन्व्हर्टर. तर इथे आन्सर राहणार आहे ऑप्शन बी, इन्व्हर्टर. सिम्पल क्वेश्चन आहे हा सुद्धा एक, जो तुम्हाला प्रॅक्टिकल बेस पाहायला भेटतो आहे. 14 नंबरचा क्वेश्चन, ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस यूज टू. ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कशासाठी केला जातो. चेंज द फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड AC. ट्रान्सफॉर्मर कधीच फ्रिक्वेन्सीमध्ये बदल करत नाही. कन्वर्ट AC टू DC, DC टू AC, हे चुकीचं आहे सगळं. आणि डी ऑप्शन म्हणते ट्रान्सफर इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट समजा विदाऊट एनी डायरेक्ट कनेक्शन. तुम्हाला माहीत आहे प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये कोणतेही कनेक्शन नसतात आणि एका सर्किटमधली पॉवर दुसऱ्या सर्किटमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम ट्रान्सफॉर्मर करत असतो. तर हा जो क्वेश्चन आहे एकदम सिम्पल आहे. ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन इथे विचारून टाकलेली आहे की ट्रान्सफॉर्मर काय कार्य करते म्हणजे ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन विचारलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर 15 नंबरचा, मोटर कन्वर्ट. एकदम सिम्पल क्वेश्चन, परत सिम्पल क्वेश्चन आहे की मोटर काय करते. मोटर काय करते म्हणजे मोटरची डेफिनेशन विचारलेली आहे इथं. तर मोटर इलेक्ट्रिकल पॉवरचं रूपांतर मेकॅनिकल पॉवरमध्ये करते, म्हणून मी डायरेक्टली ऑप्शनला टिक करतो आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट. ठीक आहे, ऑप्शन आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयरन और मॅग्नीज लॉसेस आर अल्सो कॉल्ड ॲज. आयरन आणि मॅग्नीज लॉसेस जे आहे, मॅग्नीज म्हणतो मॅग्नेटिक लॉसेस. तर आयरन आणि मॅग्नेटिक लॉसेस म्हणजे हिस्टेरिसिस लॉसेस, आणि आयरन हे सगळे आयरनमध्येच होतात. आयरनमध्ये होणारे लॉसेस म्हणजेच त्याला आपण कोर लॉसेस म्हणतो, ज्याच्यामध्ये एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस असे होतात. तर हे एडी करंट आणि हिस्टेरिसिस दोन्ही मॅग्नेटिक फील्डमुळेच होऊन राहिलेले आहे. तर म्हणून त्याला आयरन लॉस म्हणा किंवा मग मॅग्नेटिक लॉस म्हणा, आर अल्सो कॉल्ड. म्हणजे दुसरं नाव काय आहे त्याला. तर हे सगळे आयरनमध्ये होतात. आयरन म्हणजे कोअरवाला भाग, म्हणून याला आपण काय म्हणतो, कोअर लॉसेस. परत एक सिम्पल क्वेश्चन आहे, म्हणजे पुरं जर पेपरचं आपण ॲनालिसिस केलं तर आता आपण पहिले पाहून घेऊ पुरे क्वेश्चन्स. तर इथं तुम्हाला आता सुरुवातीला 5-6 क्वेश्चन्स तुम्हाला कठीण वाटले, पण आता हे सगळे क्वेश्चन सोपेच आहे. द EMF प्रोड्यूस इन DC जनरेटर इज. द EMF प्रोड्यूस इन DC जनरेटर. DC जनरेटरमध्ये कोणता EMF प्रोड्यूस होतो, डायनॅमिकली, इलेक्ट्रोस्टॅटिकली, मॅग्नेटिकली की स्टॅटिकली. तर पहा इथं आता कन्फ्युजन होऊ शकते आपलं की डायनॅमिकली की मॅग्नेटिकली, कारण जनरेटरमध्ये जो EMF तयार होतो तो मॅग्नेटिकच्या भरोशावरच तयार होतो. पण इथे ॲन्सर मॅग्नेटिकली नाही आहे, इथे ॲन्सर आहे डायनॅमिकली. आपण शिकलो आहे आपल्या थेरी लेक्चर्समध्ये की 2 प्रकारे EMF तयार होतो, एक डायनॅमिकल इंड्यूस EMF, एक स्टॅटिकल इंड्यूस EMF. स्टॅटिकली जो आहे तो ट्रान्सफॉर्मरमध्ये तयार होतो जेव्हा कोणत्याही कॉईलला आपण फिरवत नाही किंवा स्टेटर रोटरला फिरवत नाही, पण जेव्हा काहीतरी पार्ट्स आपण फिरवतो आणि अशा वेळेस जेव्हा EMF तयार होतो तेव्हा आपण त्याला डायनॅमिकली इंड्यूस EMF म्हणतो. त्याच्यामुळे इथे आन्सर राहणार आहे ऑप्शन ए बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे 18 नंबरचा,
DC जनरेटर ऑपरेट ऑन द प्रिन्सिपल ऑफ, DC जनरेटर कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करते? तर बायो सावर्ट लॉ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, लेन्झ लॉ आणि नन ऑफ दिस. या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर दिलं, स्वतः तुम्ही दिलं, तर तुम्ही आन्सर देणार याचं बी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कारण की तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर DC जनरेटर कार्य करते. तर याचं राईट आन्सरसुद्धा बीच आहे, बरोबर, 100%. पण आयोगाने जे आहे ते याचा आन्सर लेन्झ लॉ दिला आहे. आयोगाने म्हणजे जे डिपार्टमेंटने जे पेपर घेतला होता त्या डिपार्टमेंटने याचा आन्सर लेन्झ लॉ दिलेला आहे. तर लेन्झ लॉ कोणत्याच अँगलनं बरोबर नाही आहे, त्याचा आन्सर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बरोबर आहे. तर ते आयोगाचंच चुकलेलं आहे. आता नंतर होऊ शकतं त्या आयोगानं मिस्टेक बरोबर केली असेल राईट आन्सर कीमध्ये, पण याचा आन्सर बी आहे. PCB मीन्स प्रिंटेड सर्किट बोर्ड. तुम्ही इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये जे चिप पाहता ज्याच्यावर डायोड, ट्रान्झिस्टर, कॅपॅसिटर, ICs वगैरे सगळं फिट असते त्याला म्हणतात PCB. आणि त्या PCBचं फुल फॉर्म आहे प्रिंटेड सर्किट बोर्ड, म्हणजे ऑप्शन सी बरोबर. सिम्पल क्वेश्चन आहे परत हा एक. अ फ्यूज ऑपरेट ड्यू टू, किती सिम्पल क्वेश्चन आहे, म्हणजे जवळपास 35-40 क्वेश्चन या पेपरमध्ये सिम्पल आहे. फ्यूज हा कशावर ऑपरेट होतो? फ्यूज ऑपरेट ड्यू टू, फ्यूज कशामुळे ऑपरेट होते? हिटिंगमुळे. केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक, हिटिंग, मॅग्नेटिक. सिम्पल आन्सर आहे. फ्यूज वायर गरम होते, फ्यूज वायर क्षमतेपेक्षा जास्त करंट गेला तर क्षमतेपेक्षा जास्त वायर गरम होते आणि गरम झाल्यामुळे वायर वितळते, फ्यूज वायर वितळते, तर फ्यूज ओपन होतो. त्याच्यामुळे इथं आन्सर आहे हिटिंग. तर हा एक क्वेश्चन सिम्पल आहे. इफ अ वायर हॅज अ 3 कंडक्टर ऑफ अ 22 नंबर्स देन इट इज. तर इथं काय म्हटलेलं आहे, 3 तार आहे आणि प्रत्येक तारेचा गेज हा 22 आहे. आता कधी तुम्ही 320ची वायर ऐकली असेल. जनरली आपले घरचे लोक जे आहे किंवा आई वडील ज्यांना माहीत नाही ते आधी 320चा वायर करतात. आता मार्केटमध्ये जनरली 320चा वायर भेटत नाही, तुम्हाला 2.5 mm स्क्वेअर भेटतात. जनरली मल्टीस्टँड कंडक्टर आलेला आहे ते MM स्क्वेअरमध्ये मोजल्या जातात. पण हा 320चा वायर ऐकला असेल. 320 म्हणजे ज्याच्यामध्ये 3 वायर असतात आणि 20 त्या वायरचा गेज असतो. तसं इथं आता 322 हा आहे, त्याला लिहिण्याची पद्धत असते 322. जर 320ला असेल इथं 3 पहिले आणि 22 नंतर, म्हणून 22-3 नाही 322, मुळे त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन ए. तर हाही एक सिम्पल क्वेश्चन आहे जो प्रॅक्टिकल बेसवर आहे. काही लोक याचा आन्सर बी मारतील, बोथ ए अँड बी. तर बोथ ए अँड बी आन्सर नाही आहे त्याचं. 22 नंबरचा क्वेश्चन आहे इथं. विच टाईप ऑफ वायर जॉईंट इज फाउंड इन अ जंक्शन बॉक्स. जंक्शन बॉक्स जे असतात जिथं आपण वायरचे जॉईंट करतो जनरली त्याच्या आतमध्ये आपण रॅक्टेल जॉईंट मारतो, बरोबर. असे क्रॉसवाले जे जॉईंट असतात त्याला आपण रॅक्टेल जॉईंट म्हणतो. तर एरियल टॅप जॉईंट, मॅरिट जॉईंट, प्लेन टॅप जॉईंट आणि रॅक्टेल जॉईंट. हा सिम्पल जॉईंट असतो एक रॅक्टेल जॉईंट जो आपण जंक्शन बॉक्समध्ये मारतो. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन डी. तर जॉईंट्स अँड सोल्डरिंगवरचे जवळपास आपल्याला 2 क्वेश्चन्स आतापर्यंत भेटलेले आहे. What insulating material is used as a hot pouring compound for making a joints in underground cables. पहा परत अंडरग्राउंड केबलमध्ये जे जॉईंट्स मारले जातात त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट इन्सुलेटिंग मटेरियल इज यूज ॲज अ हॉट पोरिंग कंपाऊंड फॉर मेकिंग अ जॉईंट्स इन अंडरग्राउंड केबल. अंडरग्राउंड केबल जे असतात त्याच्यामध्ये जेव्हा आपण जॉईंट मारतो तेव्हा त्याच्यावर एक मटेरियल टाकल्या जाते जॉईंटला पक्क पकडून ठेवण्यासाठी समजा, आणि त्याला त्या जॉईंटला तेच इन्सुलेटेड वगैरे करण्यासाठी. तर ते हॉट पोरिंग कंपाऊंड म्हणजे कोणतं मटेरियल असतं. तर आता हे आपण वाचलं असेल तर आपल्याला या प्रश्नाचा आन्सर देता येईल, अदरवाईज मुश्किल राहणार. तसं आपण त्याला एकदम प्रॅक्टिकल बेस क्वेश्चन हा विचारलेला आहे यांनी इथं. तर बिटुमिनस कंपाऊंड, कास्ट रेझिन कंपाऊंड, एपॉक्झी कास्ट रेझिन कंपाऊंड आणि पॉलीमाइन हार्डरन. त्याचा आन्सर आहे ऑप्शन ए बरोबर, बिटुमिनस म्हणजे डांबरासारखा काळा पदार्थ असतो हा, जो त्या पदार्थावर लिक्विड स्वरूपात टाकला जातो आणि देन मग गरम करून आणि मग तो जेव्हा वाढतो, हवा लागते त्याला, तेव्हा तो एकदम घट्ट पकडून घेतो जॉईंटला. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 24 नंबरचा. विच टेस्ट इज कंडक्टेड टू लोकेट द फॉल्ट इन अंडरग्राउंड केबल्स. अंडरग्राउंड केबलवर परत हा आपल्याकडे तिसरा क्वेश्चन आहे. समजा की अंडरग्राउंड केबल बसवण्याची पद्धत काय, अंडरग्राउंड केबल्सला वर मटेरियल कोणतं वापरलं ते जॉईंट्सवर, अंडरग्राउंड केबल्स मध्ये फॉल्ट कसे लोकेट होतात. तर अंडरग्राउंड केबल्समधले फॉल्ट लोकेट करण्यासाठी एक मरी लूप टेस्ट मेथड आहे. मरी. तर ही मरी लूप टेस्ट जी आहे याने आपण फॉल्टचं लोकेशन शोधू शकतो. तर आता मरी शब्द गायब केला आहे नाही आणि फक्त लूप टेस्ट म्हटलेलं आहे. तर तेच आन्सर बरोबर यायचं लूप टेस्ट म्हणजेच मरी लूप टेस्ट, MURRRY, मरी लूप टेस्ट.
25 नंबरचा क्वेश्चन, व्हॉट हॅपन टू द व्होल्ट मीटर इफ इट इज कनेक्टेड अँड ॲमीटर. प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे की जर आपण व्हॉट हॅपन टू व्होल्ट मीटर इफ इट इज कनेक्टेड ॲज अ ॲमीटर, म्हणजे व्होल्ट मीटरला आपण ॲज अ ॲमीटर सारखं जोडलं, जसं आपण ॲमीटर सिरीजमध्ये लावतो तसं व्होल्ट मीटर सिरीजमध्ये लावलं तर काय होईल. ॲक्च्युली व्होल्ट मीटर पॅरललमध्ये लावतो आपण, पण इथे यांनी विचारलेलं आहे की व्होल्ट मीटर आपण पॅरललमध्ये लावलं तर काय होईल. आता आम्हाला काय माहीत, म्हणा विचारून घ्या क्वेश्चन्सला, असं आपण म्हणू शकतो बरोबर, पण आपल्याला म्हणता येणार नाही, आपल्याला त्या द्यावंच लागेल. तर आता व्होल्ट मीटरला जेव्हा आपण सिरीजमध्ये लावतो तेव्हा ॲक्च्युली काय असते की त्याचं रीडिंग खूप कमी दाखवते. होणार काहीच नाही, फक्त रीडिंग कमी दाखवणार, कारण की व्होल्ट मीटरमध्ये सिरीजमध्ये रेजिस्टन्स असते. तर सिरीजमध्ये रेजिस्टन्स असल्या कारणानं त्याचा करंट कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे रीडिंग आपल्याला कमी भेटते. तर इथं लो रीडिंग, मीटर बर्न आउट, नो डिफ्लेक्शन, ओव्हरशूट डिफ्लेक्शन, तर त्या आन्सर आहे लो रीडिंग. तेच जर आपण ॲमीटरला लावलं पॅरललमध्ये तर ते जळेल, त्याच्यामुळे इथं आन्सर आहे 25 ए. 26 नंबरचा क्वेश्चन, विच कंडक्टर आर यूज फॉर अ डिस्ट्रीब्युशन लाईन. डिस्ट्रीब्युशन लाईनसाठी आपण बेअर कंडक्टर यूज करतो. बेअर कंडक्टर म्हणजे उघडे कंडक्टर ज्याच्यावर इन्सुलेशन नसते. ठीक आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, लहानपणापासून पाहून राहिलो आपण की जे डिस्ट्रीब्युशन लाईन आहे किंवा ट्रान्समिशन लाईन आहे, ओव्हरहेड लाईन, त्याच्यावरच्या केबलवर, तारांवर इन्सुलेशन नसते. आणि त्यांनी तेच विचारलेलं आहे, कंडक्टर यूज फॉर अ डिस्ट्रीब्युशन लाईन. डिस्ट्रीब्युशन लाईन जनरली ओव्हरहेड लाईन असते आणि ओव्हरहेड लाईनवर बेअर कंडक्टर वापरल्या जाते. क्वेश्चन थोडासा कन्फ्युजिंग आहे, काही विद्यार्थी याचा आन्सर अंडरग्राऊंड पण समजू शकतात, पण याचा आन्सर एज बरोबर आहे. 27 नंबर, व्हॉट इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. मी तर म्हणतो असे क्वेश्चन्स कोणत्या जमान्यात आले होते, हे जास्त जुना काळ नाही आहे हा, बरोबर. 1-2 वर्ष आधीचा पेपर आहे हा, 2 वर्ष आधीचा, बरोबर. आणि त्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स आलेले आहे इझी, बरोबर. न्यूमेरिकल्स तर पुऱ्या पेपरमध्ये पाहायला भेटत नाही तुम्हाला, बरोबर. म्हणजे पूर्ण थेरॉटिकल क्वेश्चन्स, पुरा थेरॉटिकल पेपर्स आहे. आणि व्हॉट इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्सचं युनिट काय, म्हणजे हे असे क्वेश्चन्स तर आपण आपल्या बॅचमध्ये लिहित पण नाही, बरोबर. हे असे थेरीमध्येच कवर होतात, कारण तुम्हाला माहीत आहे आपण पूर्ण बेसिकपासून तर ॲडव्हान्स लेवलला शिकताना अशा क्वेश्चनला इज्जत पण देत नाही, बरोबर. तर व्हॉट इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्सचं युनिट काय आहे, तर ते आन्सर माहीत आहे आपल्याला, फॅरेड. फॅरेड हे त्याचं युनिट आहे. विच कंपोनंट इज यूज ॲज अ सॉलिड स्टेट स्विच. सॉलिड स्टेट स्विच, ओके. तर सॉलिड स्टेट स्विच म्हणून कोणत्या कंपोनंटचा वापर केला जातो. कॅपॅसिटर, इंडक्टर, रजिस्टर, ट्रान्झिस्टर. त्याचा आन्सर आहे ट्रान्झिस्टर. आता तुम्हाला माहीत आहे ट्रान्झिस्टर हे एक सॉलिड स्टेट स्विच आहे. सॉलिड म्हणजे फिक्स, म्हणजे ज्याच्यामध्ये सॉलिड म्हणजे घट्ट पार्ट ज्याला आपण म्हणतो. तर ट्रान्झिस्टर हे पूर्ण पॅक असते ना, आतमधला काही दिसत नाही आपल्याला, सॉलिड स्टेट डिव्हाइस आहे. पण ट्रान्झिस्टर 2 प्रकारचं काम करते, एक म्हणजे स्विचिंग आणि दुसरं म्हणजे ॲम्प्लिफिकेशन. आपल्याला माहीत आहे हे सगळं, तर म्हणून मग ट्रान्झिस्टरचा यूज आपण ॲज अ स्विच म्हणून करतो. तर तेच त्यांनी विचारलेलं आहे की सॉलिड स्टेट स्विच म्हणून आपण कोणत्या कंपोनंटचा उपयोग करतो, तर आन्सर आहे ट्रान्झिस्टर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द बेस्ट कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी अमॉंग द फॉलोविंग मेटल. हीट आणि इलेक्ट्रिसिटी अमॉंग द कंडक्टर्स, बेस्ट कंडक्टर म्हणजे हीट वाहून नेण्यासाठी आणि इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासाठी बेस्ट कंडक्टर कोणता आहे. ॲल्युमिनियम आहे, क्रोमियम आहे, कॉपर आहे की निकेल आहे. त्याचा आन्सर आहे कॉपर. कॉपर जो आहे तो बेस्ट कंडक्टर आहे हीटसाठी पण. हीट पण चांगल्या प्रकारे वाहून नेते आणि करंट ऑब्वियसली वाहून नेते, कारण की दुसऱ्या नंबरला जो नंबर लागतो, पहिल्या नंबरला लागते सिल्वर आणि दुसऱ्या नंबरला लागते कॉपर. तर कॉपरचा नंबर दुसऱ्या नंबरला आहे, म्हणजे गुड इलेक्ट्रिसिटीसाठी, म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासाठी तो गुड कंडक्टर आहेच. तिसऱ्या नंबरचा 30 नंबरचा क्वेश्चन आहे, 30 नंबरचा. बॅटरी प्लेट्स गेट बक ड्यू टू. आता इथं बयाने बकळं म्हटलेलं आहे, ॲक्च्युली बक. तर बॅटरीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या बेंड का होतात. बॅटरीच्या प्लेट्स या गोष्टीमुळे पिवकले जातात म्हणजे बेंड होतात, तिरपे होतात. तर बॅटरीच्या प्लेट्स ह्या ओव्हर चार्जिंग किंवा ओव्हर डिस्चार्जिंगमुळे बेंड होतात. तर हाय इलेक्ट्रोलिटिक स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, लो इलेक्ट्रोलिटिक स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ओव्हर चार्जिंग, ओव्हर फील्ड इलेक्ट्रोलाइट. याचा आन्सर आहे ऑप्शन सी, बरोबर. म्हणजे बॅटरीला ओव्हर चार्ज केल्यास किंवा ओव्हर डिस्चार्ज केल्यास बॅटरीच्या ज्या प्लेट्स आहे त्या बेंड होतात. म्हणजे ओव्हर डिस्चार्ज म्हणजे हाय रेटने डिस्चार्ज केल्यास, ओव्हर डिस्चार्ज नाही, हाय रेटने डिस्चार्ज केल्यास बॅटरीच्या प्लेट्स बेंड होतात किंवा मग ओव्हर चार्ज केल्यास. त्याचा आन्सर आहे ऑप्शन सी. तर ते का होतात का नाही माहीत आपल्याला, जास्त उष्णता तयार होते, जास्त उष्णतेमुळे त्या प्लेट्स बेंड होतात.
31 नंबरचा क्वेश्चन आहे इथं, विच डिव्हाइस हॅज द ॲबिलिटी टू स्टोअर इलेक्ट्रिकल चार्ज. इलेक्ट्रिकल चार्ज म्हटलेलं आहे, तर इलेक्ट्रिकल चार्ज स्टोअर करण्याची क्षमता कशामध्ये आहे, इंडक्टर आणि कॅपॅसिटरमध्ये. तर इथे आन्सर आहे कॅपॅसिटर. तर ऑप्शन ए बरोबर आहे. इंडक्टर ऑप्शनमध्येच नाही आहे, त्याच्यामुळे इथं आन्सर आहे ऑप्शन ए. जर इंडक्टर असतं तर बोथ आन्सर पाहिजे होतं मग तिथं. 32 नंबरचा क्वेश्चन, विच ॲसिड इज यूज इन अ लीड ॲसिड बॅटरी. किती सिम्पल क्वेश्चन्स आहेत हे सगळे, बरोबर. की विच ॲसिड यूज इन लीड ॲसिड बॅटरी. लीड ॲसिड बॅटरीमध्ये माहिती आहे आपल्याला डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, सौम्य गंधक आम्ल आपण यूज करतो. तर इथं ऑप्शन राहणार आहे डी. आता हा डायल्यूट शब्द यांनी गायब करून टाकला आणि मुद्दामून फक्त सल्फ्युरिक ॲसिड म्हटलं तर चालतं ना. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड आणि ॲसिड सल्फ्युरिक ॲसिड तसं सारखंच आहे ते, त्याच्यामुळे इथे आन्सर आहे ऑप्शन डी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन 33 नंबरचा, विच लॉ स्टेट दॅट द करंट इन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. काय आहे हा लॉ? एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. सर्किटमधून वाहणारा करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात व रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात. हा लॉ कोण सांगतो? ओहम्स लॉ. सिम्पल आहे. तर आन्सर आहे इथं ऑप्शन डी. ओहम्स लॉचे डेफिनेशन, ओहम्स लॉ विचारलेला आहे क्वेश्चनमध्ये. 34 नंबर, विच ऑफ धीस आर सेमीकंडक्टर मटेरियल. सेमीकंडक्टर मटेरियल कोणते आहे? जर्मेनियम अँड सिलिकॉन. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, म्हणून जे क्वेश्चन सोपे आहे एकदमच त्याचे आन्सर मी डायरेक्टली मार्क करतो आहे. 35 नंबरचा, द प्रोसेस ऑफ इंट्रोड्युसिंग अ सम टाईप ऑफ इम्प्युरिटी इन जर्मेनियम अँड सिलिकॉन क्रिस्टल. तुम्हाला माहीत आहे सगळं झालं आहे आपलं. हे सिलिकॉन आणि जर्मेनियममध्ये जेव्हा आपण दुसरी इम्प्युरिटी टाकतो तेव्हा त्या प्रोसेसला मिक्स करतो, तेव्हा त्या प्रोसेसला म्हणतात डोपिंग. ठीक आहे, तर आन्सर आहे इथं ऑप्शन ए, डोपिंग. 36 नंबरचा क्वेश्चन, विच फॅक्टर अफेक्ट द पोलॅरिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेटची पोलॅरिटी कशावर डिपेंड आहे? फॅक्टर्स असा इथं आपल्याला क्वेश्चन्स विचारलेला आहे. तर काय आन्सर राहणार याचं सांगा पटकन, तुम्हीच ठरवा आन्सर काय आहे तर सांगितल्यापेक्षा. पहा, त्याचा ओरेस्टोटचा सिद्धांत आपल्याला माहीत आहे 1820चा, की जेव्हा वायरमधून करंट जातो तेव्हा वायरभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि त्याच्यामुळेच इलेक्ट्रोमॅग्नेट जर असेल तर करंटच्या डायरेक्शनवरूनच पोलचे डायरेक्शन डिपेंड असते. म्हणजे पोल कसे तयार होणार, एन आणि एस, हे करंटच्या डायरेक्शनवर डिपेंड असते. कारण की चुंबकीय क्षेत्राची दिशा ही करंटच्या दिशेवर अवलंबून असते. म्हणून मग इलेक्ट्रोमॅग्नेटची जी पोलॅरिटी राहते एन आणि एस पोल, ते ऑब्वियसली डायरेक्शन ऑफ करंटवर डिपेंड असते. म्हणून इथे आन्सर आहे ऑप्शन ए बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 37 नंबरचा, व्हॉट इज द युनिट ऑफ मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. MMFचं युनिट काय आहे? पहा किती सिम्पल क्वेश्चन आहे, बरोबर. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स युनिट काय आहे? ॲम्पियर टन. आन्सर आहे ऑप्शन बी. हाऊ कॅन यू इन्क्रीज द पुलिंग स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेट. एखाद्या मॅग्नेटची पुलिंग स्ट्रेंथ म्हणजे एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेट आहे आणि पुलिंग स्ट्रेंथ म्हणजे ओढण्याची, एखाद्या लोखंडी वस्तूला ओढण्याची क्षमता कशाने वाढवू शकतो आपण? तर त्याची इंटेन्सिटी वाढवून. तर इन्क्रीज द फील्ड इंटेन्सिटी, याचा आन्सर आहे ऑप्शन बी. BH कर्व वाढवून पण नाही होत. रिड्यूस द करंट इन BH कर्व बरोबर आहे इथं थोडक्यात, कारण की H वाढवला तर BH कर्व वाढणारच आहे, पण प्रायोरिटी आपल्याला इथं बीला द्यावी लागेल. रिड्यूस करंट रिड्यूस करून नाही, उलटं करंट वाढवल्या जाते. रिड्यूस द नंबर ऑफ टन्स कमी करून नाही, नंबर ऑफ टन्स वाढवून होते. त्याच्यामुळे इथे आन्सर आहे ऑप्शन बी बरोबर फक्त. 39 नंबरचा एकच क्वेश्चन हा आता आपल्याला न्यूमेरिकल्समध्ये भेटलेला आहे. अल्टरनेटिंग करंटवर हा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज ऑफ 240 व्होल्ट RMS. हे 240 व्होल्ट RMS व्होल्टेज आहे आणि याची आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू विचारलेली आहे. व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू. आपल्याला माहीत आहे RMS व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे? RMS व्हॅल्यू इज इक्वल टू VM/√2, बरोबर. VM/√2. तर मला VM जर काढायचं असेल तर मी या VRMSला हा वर्गमुळात 2 गुणाकारामध्ये जाणार. तर आता इथं VRMS किती दिलेलं आहे? 240 आणि वर्गमुळात 2ची किंमत असते 1.41. तर 240 गुणेला 1.41 याचा गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, तर याचा गुणाकार येणार आहे आपला 339.5. ठीक आहे, 339.5 करून पाहा तुम्ही, तेवढंच येणार आहे. 338 पॉईंट येणार काहीतरी, पण इथे आन्सर आहे 339.5. ऑप्शन बी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पॉवर फॅक्टर इन 3 फेज पॉवर मेजरमेंट
ऑफ अ 2 वॅट मीटर शोविंग इक्वल रीडिंग. 11 नंबरचा चॅप्टर, त्या 11 नंबर चॅप्टरमध्ये पॉलीफेज सिस्टीममध्ये आपण शिकलो आहे 1 वॅट मीटर मेथड, 2 वॅट मीटर मेथड, 3 वॅट मीटर मेथड. जेव्हा 2 वॅट मीटर मेथडमध्ये रीडिंग सारखं असते तेव्हा पॉवर फॅक्टर 1 असतो, हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे जेव्हा पॉवर फॅक्टर 1 असतो तेव्हाच त्या मीटरचं रीडिंग इक्वल असते. तर ॲन्सर आहे डी. एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहे सगळे आणि न चुकणारे आहे. 41. हाऊ आर द कंड्यूट पाईप्स स्पेसिफाईड. कंड्यूट पाईप कसे स्पेसिफाईड केलेले असतात, तर इथं ॲक्सेसरीजवर हा क्वेश्चन आहे आपल्याला. इनर डायमीटर, लेंथ इन मीटर, आउटर डायमीटर इन MM आणि वॉल थिकनेस इन MM. तर याचा ॲन्सर आउटर डायमीटर. म्हणजे जे आउटर डायमीटर असते पाईपचं, 25 MM पाईप, 20 MM पाईप जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते त्याच्या आउटर डायमीटरवरून असते. तर याचा ॲन्सर आहे सी नंबर. 42 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इथं म्हणतो आहे व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ कन्सिल्ड वायरिंग. कन्सिल्ड वायरिंग म्हणजे अंडरग्राऊंड वायरिंग. तर अंडरग्राऊंड वायरिंगचा काय फायदा आहे. इझी टू मेंटेन, हाय इन्सुलेशन रेजिस्टन्स, लेस व्होल्टेज ड्रॉप, प्रोटेक्शन अगेन्स्ट द मॉइश्चर. ॲन्सर आहे डी नंबरचं, प्रोटेक्शन अगेन्स्ट द मॉइश्चर. जेव्हा अंडरग्राऊंड केबल असते तेव्हा त्या केबलचं, अंडरग्राऊंड वायरिंगचं मॉइश्चरपासून प्रोटेक्शन, कारण बाहेरची जे आर्द्रता आहे त्या आर्द्रतेमुळे आर्द्रतेचा परिणाम त्या वायरवर होत नाही, कारण की सगळे वायर हे पाईपच्या आतमध्ये आहे आणि त्यातही पाईप जो आहे तो भिंतीच्या आतमध्ये आहे, त्याच्यामुळे इथं आर्द्रतेचा परिणाम होत नाही. 43 नंबरचा क्वेश्चन आहे विच डिव्हाइस इज अवॉइडेड इन पॅनल बोर्ड असेंब्ली. पॅनल बोर्ड बनवताना ज्याच्यावर सगळे कंट्रोलिंग स्विचेस, रिलेज लावलेले असतात काही, तर तिथं ते यांनी म्हटलेलं की विच डिव्हाइस इज अवॉइडेड म्हणजे दुर्लक्षित केला जातो, त्याला बसवल्या जात नाही. तर कोणत्या डिव्हाइसला पॅनल बोर्डवर बसवल्या जात नाही. इंडिकेटिंग लॅम्प ऑब्वियसली बसवल्या जातात. आयसोलेटिंग स्विचेस म्हणजे आयसोलेटर्स ते बसवल्या जातात पॅनल बोर्डवर. पुश बटनही बसवल्या जातात पॅनल बोर्डवर. फक्त सेन्सर्स जे असतात तेच बसवल्या जात नसतात पॅनल बोर्डवर. त्याचं काही कामही नसते तिथं सेन्सरचं काम असतं ॲक्च्युली मशीनजवळ, एखाद्या रिडिंगजवळ, एखाद्या आउटपुटजवळ. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे डी नंबर. अवॉइड केला जातो सेन्सर्स. तर व्हॉट इज द रिझन फॉर प्रोव्हाइडिंग अ 2 सेपरेट अर्थिंग इन पॅनल बोर्ड. एखाद्या पॅनल बोर्डला 2 सेपरेट अर्थिंग लावले जातात, त्याचं कारण काय की एखादा अर्थिंग जर खराब झाला तर दुसरा अर्थिंग तिथं असला पाहिजे. त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी नंबर, इन्श्युअर 1 अर्थिंग इन केस ऑफ अदर फेलर. इन्श्युअर म्हणजे एखादा अर्थिंग तिथं असला पाहिजे, दुसरा जेव्हा खराब होतो तेव्हा. 45 नंबरचा क्वेश्चन विच टाईप ऑफ डिव्हाइस प्रोटेक्ट मोटर फ्रॉम ओव्हर हिटिंग अँड ओव्हरलोडिंग इन अ बोर्ड. ओव्हर हिटिंगपासून आणि ओव्हर लोडिंगपासून मोटरचा बचाव जो आहे तो रिले करतो, आणि तो रिले असतो स्टार्टरच्या आतमध्ये, आणि स्टार्टरच्या आतमध्ये असतो थर्मल रिले. त्याच्यामुळे आन्सर राहणार आहे थर्मल रिले. सिम्पल क्वेश्चन आहे परत. तर 46 नंबरचा क्वेश्चन व्हाय AC ड्राईव्ज आर बेटर सुटेड फॉर हाय स्पीड ऑपरेशन. व्हाय AC ड्राईव्ज आर बेटर सुटेड. AC मोटर्स किंवा AC ड्राईव्ज का बेस्ट आहे DCच्या तुलनेमध्ये, किंवा मग हाय स्पीड ऑपरेशनसाठी का बेस्ट आहे. तर DC ड्राईव्ह म्हटलं तर त्याच्या आतमध्ये कॉम्प्युटर आले, ब्रश आले, त्याच्यामध्ये फ्रिक्शन आलं. पण AC ड्राईव्जमध्ये तुम्हाला माहीत आहे स्क्वेरल गेज रोटर असतो, नो कॉम्प्युटर, नो ब्रशेस. त्याच्यामुळे हाय स्पीड ऑपरेशन चांगलं पॉसिबल आहे. मेंटेनन्सची कमी गरज आहे. ब्रशेस नाही आहे तर ब्रशची झिजस होत नाही. त्याच्यामुळे नो ब्रशेस अँड कॉम्युटेशन. ठीक आहे, तर हे नसते, हा एक फायदा आहे AC ड्राईव्हचा. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ॲब्रिव्हेशन इन UPS. UPSचं फुल फॉर्म अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. अनइंटरप्टेड, आता इथं अनइंटरप्टेड जागी यांनी अनइंटरप्टिक केलं तर चालते तेवढं. अनइंटरप्टिक पॉवर सप्लाय. सिम्पल क्वेश्चन आहे. 48 नंबरचा क्वेश्चन विच इलेक्ट्रिक लाईन्स कनेक्ट द सबस्टेशन टू डिस्ट्रीब्युटर्स इन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. विच इलेक्ट्रिक लाईन्स कनेक्ट द सबस्टेशन म्हणजे एखाद्या सबस्टेशनपासून तर ते डिस्ट्रीब्युटर म्हणजे ही सेकंडरी डिस्ट्रीब्युशन लाईन, आणि नंतर आपल्या घरी जो सप्लाय येतो तो येतो डिस्ट्रीब्युटरकडून, आणि इथून डिस्ट्रीब्युटरकडून जो आपल्या घरामध्ये लाईन जोडले त्याला सर्व्हिस लाईन म्हणतात. पण सबस्टेशनपासून तर डिस्ट्रीब्युटरला जो सप्लाय दिला जातो त्याला फीडर म्हणतात. ठीक आहे. विच इलेक्ट्रिक लाईन्स कनेक्ट सबस्टेशन टू डिस्ट्रीब्युटर. सबस्टेशनपासून तर डिस्ट्रीब्युटरला जो सप्लाय दिला जातो, डिस्ट्रीब्युटर म्हणजे समोर हे सबस्टेशन समजा, ती इकडची लाईन विचारलेली आहे त्यांनी. हे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन हे आहे म्हणजे DP आहे आपली, हे DP म्हणायला किंवा DP. इकडे असते सबस्टेशन,
बरोबर. हे मेन 33 केवीचं सबस्टेशन. तर 33 केवीचं सबस्टेशन आणि हे डी पी, बरोबर. ही एक सबस्टेशनच आहे ॲक्च्युली, पण याला डी पी लोक करतात. इथं फीडर ही जी लाईन असते 11 केवीची याला आपण म्हणतो फीडर. तर इथं क्वेश्चन थोडासा कन्फ्युजिंग आहे, हा ट्रिकी क्वेश्चन्स आहे. काही विद्यार्थी याचा आन्सर सर्व्हिस लाईन देऊ शकतात, पण याचा आन्सर पाहिजे फीडर. हे विचारलेलं आहे त्यांनी फीडरच्या बाबतीत. 49 नंबरचा क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ AC ट्रान्समिशन इज युनिव्हर्सली अडॉप्टेड. सर्व युनिवर्समध्ये म्हणजे जगामध्ये साधारणतः कोणतं AC ट्रान्समिशन वापरलेलं आहे. 2 फेज, 3 फेज, सिंगल फेज, अशा पद्धतीनं 3 सिंगल फेज, 3 फेज, 2 फेज, 2 फेज 4 वायर, 2 फेज 3 वायर. त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी, 3 फेज 3 वायर. आपणही पाहतो आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये तुम्हाला ट्रान्समिशनवर 3 फेज जास्त करून दिसतात. जिथं तुम्हाला 6 वायर दिसतात तिथंही 3च फेज असतात, फक्त 3 फेज एका सर्किटमध्ये आणि 3 फेज दुसऱ्या सर्किटमध्ये, म्हणजे ती डबल सर्किट लाईन असते. तसं नाही की 6 वायर आहे म्हणजे 6 फेज आहे म्हणून 3 फेज एकासाठी 3 फेज एकासाठी, म्हणजे ती डबल सर्किट लाईन असते. तर इथं 3 फेज 3 वायर सिस्टमच आपण जास्त करून वापरल्या जाते. आणि लास्ट क्वेश्चन आहे, विच सर्किट ब्रेकर, म्हणजे विच सर्किट ब्रेकरवर एक क्वेश्चन विचारलेला आहे. विच सर्किट ब्रेकर इज इन्स्टॉल अलॉंग विथ वायरिंग सर्किट अगेन्स्ट द लिकेज करंट प्रोटेक्शन. लिकेज करंटपासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी आपण ELCBचा यूज करतो, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. तर इथे आन्सर आहे ऑप्शन ए. तर अशा प्रकारे हे होते टोटल 50 क्वेश्चन्स. MIDCचा लास्ट जो पेपर झालेला आहे प्रिवियस इयर, त्याच्यामध्ये विचारलेले 50 क्वेश्चन तुम्ही पाहिलं असेल. तर ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर टूल्सला जास्त महत्त्व दिलेलं आहे, जॉईंट्सला जास्त महत्त्व दिलेलं आहे, वायरिंग अँड अर्थिंगला महत्त्व दिलेलं आहे. बाकी मग अल्टरनेटिंगवर एक क्वेश्चन आहे, DC जनरेटरवर एक क्वेश्चन आहे, DC मोटरवर एक क्वेश्चन्स आहे. म्हणजे हे जे चॅप्टर्स आहे याला कमी, बेसिक चॅप्टर जे असतात त्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. बेसिक इलेक्ट्रिसिटी आहे, त्याच्यातलं सेफ्टी आहे, टूल्स आहे. तर या चॅप्टरचा ओव्हरऑल जर पेपरला आपण पाहिलं तर प्रत्येक चॅप्टरमधून एक क्वेश्चन्स यांनी विचारलेला आहे. फक्त जनरेशनवरून एक क्वेश्चन तो केबलवरचा विचारला, केबलला थोडंसं याने जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर एका वाक्यात जर विचारला तर पूर्ण 80% पेपर सोपा होता, 80-85%. फक्त 15% पेपर, 10 ते 15% पेपर कठीण होता. म्हणजे पुऱ्या ओव्हरऑल पेपरमध्ये जर पाहिलं तर 5-6 क्वेश्चन्स कठीण होते आणि 4 क्वेश्चन जे आहे ते थोडेसे आउट ऑफ सिलेबस म्हणता येईल आपल्याला. ओके, म्हणजे 10 क्वेश्चन, 8 क्वेश्चन पकडू आपण, पूर्ण 8 क्वेश्चन. तर 42 क्वेश्चन जे आहे ते टोटल विद्यार्थ्यांना येऊ शकतात आणि पूर्ण सिलेबसमधून होते. तर अशा पद्धतीनं हा एक सोपा पेपर होता. आताचा पेपर जो आहे तो आपला येणारा तो एवढा सोपा नसेल, त्याच्यामुळे तयारी चांगली तगडी ठेवा. जागा वायरमनवाल्यांसाठी हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, त्याच्यामुळे गमवू नका. अजूनही जर ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेला आहे त्यांनी जोरात अभ्यास करायला सुरुवात करा, कारण की तुम्हाला लवकर सिलेबस कंप्लीट करायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बॅच जॉईन केली नाही आहे त्यांच्यासाठी पण बॅचेस अवेलेबल आहे, ॲडमिशन सुरू आहे. ज्यांना माहीत नाही आहे तर इलेक्ट्रिशियनवाले विद्यार्थी तर याच्यात या ऑपरेटरला क्वालिफाय नाही आहे, पण दुसरं ज्या पोस्ट आहे त्याला हे आहेत, क्वालिफाय असतीलच, त्यांच्याकडे लायसन आहे किंवा मग जे तांत्रिक सहाय्यक. आणि राहिलं वायरमनवाले, तर वायरमनवाल्यांना किंवा मग पंप ऑपरेटर. आता यावेळेस जो पेपर येऊ शकतो तो मिक्समध्ये येऊ शकतो, इलेक्ट्रिकल प्लस ऑपरेटर पंप ऑपरेटर कम मेकॅनिक हा ट्रेड पण त्यांनी अलाव केलेला आहे याला. तर त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स येऊ शकतात. तर एक पंप ऑपरेटर कम मेकॅनिकचं पुस्तक भेटून जाते ऑनलाईनला, ते एक अवेलेबल आहेच याच्यावर ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर. ते बोलवून घ्यायचे, त्यातले काही क्वेश्चन्स वाचून घ्यायचे, म्हणजे काही आयडिया आपल्याला येऊन जाते की कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले गेले आहे. आणि इथे इलेक्ट्रिकलमधले हे क्वेश्चन्स, तर तुम्हाला जास्त करून इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन्स तुम्हाला जास्त विचारेल ते. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे त्यांना माहीतच आहे की आपली अकॅडमी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासेस अवेलेबल करून देते. ऑफलाईन तर अमरावतीलाच होतात, पण ऑनलाईन क्लासेस हे नॉलिफाय ॲपवर अवेलेबल करून दिलेले आहे इलेक्ट्रिशियन वायरमन. आणि बॅच जेव्हा तुम्ही लावता तेव्हा तुम्हाला खास करून या ज्या डिपार्टमेंटसाठी तुम्ही तयारी करता त्याच्यासाठी तर फायदा होतोच, पण इतरही डिपार्टमेंट ज्या आहेत त्यांची तयारी तुमची सायमल्टेनियसली होऊन जाते. ठीक आहे, येणारी ट्रान्समिशन आहे किंवा मग येणारे जर आता वितरणच्या जागा निघाल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. तर ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे ते मला या नंबरवर मॅसेज करू शकतात. तुम्हाला ऑफिस स्टाफकडून इन्फॉर्मेशन भेटेल पूर्ण, आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, सो थँक्यू, बाय बाय.